इथे जर का अतिरिक्त खेळाडू आला नाही तर आम्हाला नाव कशी समजणार? तुम्हाला नाव माहिती आहेत का कोणाची खेळाडूंची? गोलंदाजी मार्क वरती अब्दुल्ला आहे, त्याला कुठल्याही कोपऱ्यातून बघितला तरी ओळखून येईल. पण नाव सांगण्यासाठी तुमचा एक अतिरिक्त खेळाडू यायलाच पाहिजे. तो आला नाही तर इथे स्कोररला प्रॉब्लेम आहे, मला काहीच नाही. तुम्हाला लाईव्ह वरती स्कोरिंग दिसणारच नाही. मग मी जे सांगेल ते तुम्हाला मान्य करावं लागेल. द ग्रेट सम्राट अशोका या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर गोलंदाजीसाठी इथे आपण पाहतोय राजगुरू पॅन्थर्स. इथे आपण पाहतोय ही मॅच सुरू होते. पहिला चेंडू आडवा बॅटने इथे खेळून काढलाय एकेरी धावेसाठी. एकेरी धावेने इथे आपण पाहतोय राहुल वाल्लेकर याने आपलं खातं उघडलंय. धावसंख्येचा इथे शुभारंभ झालाय. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय एक वेगवान गोलंदाज अब्दुल्ला यांना आपण इथे पाहतोय. इथे दोन्ही बॅटर आपण पाहतोय एक एक धाव तिथे पूर्ण करतात. एकेका धावेने आपल्या धावसंख्येचा शुभारंभ केला जातोय. आघाडीचे दोन्ही बॅटर. तर या स्पर्धा पाहण्यासाठी आज आपल्या विभागातील तसेच पुणे शहर त्याचबरोबर महाराष्ट्रातील मनसेचे नेते माननीय बाबूभाऊ वागसकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. यांचे RAPL आयोजन कमिटीकडून त्याचबरोबर अजय भाऊ तायडे मित्र परिवाराकडून हार्दिक हार्दिक स्वागत. इथे आपण पाहतोय मान्यवरांचं देखील काही वेळामध्ये शुभागमन झालंय, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. पुढचा चेंडू इथे मिड ऑफचा खेळाडू बघा एका चांगल्या फलंदाजाचा इथे झेल सोडलाय. इथे राहुलचा झेल सोडलाय. आघाडीचा जो बॅटर आहे ना त्याचा झेल सोडलाय. हा झेल महागात ठरू शकतो. कॅचेस विन द मॅचेस. आपण पाहतो कित्येक वेळा न होणारे कॅच जर का क्षेत्ररक्षकाने यशस्वीरित्या पूर्ण केले ना तर गोलंदाजाचा कॉन्फिडन्स डबल होतो. तो अजून चांगली गोलंदाजी करतो. इथे सोप्पा झेल आहे तो निसटलाय. पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा संधी आहे आणि पुन्हा एकदा चेंडू हातातून निसटलाय. इथे हा प्रयत्न नक्कीच काहीसा अवघड होता. फार दूरवरचं अंतर इथे गाठावं लागत होतं. इथे अंतर गाठलं परंतु शेवटाला चेंडू हातातून निसटला. त्या दरम्यान आपण पाहतोय 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 5 धावा. 5 धावा इथे आपण पाहतोय. नितेश आणि राहुल ही जोडी मैदानामध्ये. द ग्रेट सम्राट अशोका या संघाकडून आघाडीचे दोन्ही बॅटर आपण पाहतोय. स्विच हिटचा प्रयत्न. वा झेल सोडलाय. महाग्या बंगाली रसगुल्ला. चौकार 4 धाव्यांसाठी. 4 धावेने इथे आपण पाहतोय धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 9 धावा. स्विच हिटचा प्रयत्न केला. सरळ हाताने म्हणावे तशा धावा येत नव्हत्या. त्यामुळे पॉवर प्लेच्या षटकामध्ये काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये आलेलं यश आहे. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 9 धावा झाल्यात. नुकतंच ज्यांचं शुभागमन झालंय ते माननीय श्री बाबू वागसकर यांचं शुभागमन या क्रीडानगरमध्ये झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर आपण पाहतोय द ग्रेट सम्राट अशोका वॉरियर्स या संघाच्या संघ मालक उषाताई राजगुरू यांचं देखील काही वेळापूर्वीच शुभागमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आणि आपल्या संघाला खंबीरपणे पाठिंबा देण्यासाठी हे सर्व संघ मालक या ठिकाणी दाखल होत आहेत. त्यांचं खऱ्या अर्थाने आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक स्वागत. हार्दिक असं स्वागत आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय 2 ला सुरुवात होईल. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या.
षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवरती वेगवान गोलंदाज ओव्हरसीज खेळाडू आकाश कुचेकर इथे गोलंदाजी मार्कवरती आहे. पहिला चेंडू फुलटॉस आणि चांगलं क्षेत्ररक्षण आहे. बघा चेंडू पायाने अडवलाय आणि संघासाठी 2 धावा नक्कीच वाचवण्यामध्ये यश मिळत आहे. क्रिकेटच्या मैदानामध्ये आपण पाहतोय चेंडूला अगदी पायाच्या साहाय्याने अगदी फुटबॉल पद्धतीने चेंडू अडवलाय. 2 धाब्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 11 धावा. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू आहे. पुढचा चेंडू इथे बिगिटचा प्रयत्न केलाय आणि त्यावरती देखील यश मिळत आहे. चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषा पार. इथे येतोय चौकार 4 धाब्यांसाठी. बघा हे जे मैदानामध्ये दोन्ही बॅटर खेळतात ना राहुल आणि नितेश, या दोन्ही बॅटर्सला एक एक जीवदान मिळालंय. आता ते जीवदान मिळाल्यानंतर त्यांच्या बॅटमधून हे 2 चौकार देखील आलेत. बघा तुम्ही प्रत्येक वेळेस जर का आघाडीच्या बॅटर्सला इथे जीवदान दिलं तर मात्र ते जीवदान तुमच्या संघासाठी फार घातक ठरू शकतं. प्रीमियर लीग आहे. प्रीमियर लीग म्हटल्यानंतर प्रत्येक संघामध्ये 2 ते 3 चांगले बॅटर, 2 ते 3 चांगले गोलंदाज, बाकीचे एखादा दुसरा ऑलराऊंडर, बाकीचे नुसते क्षेत्ररक्षक असतात. त्यामुळे आघाडीचे जे बॅटर आहेत त्यांना जर तुम्ही जीवदान दिलं तर ते जीवदान महागातच पडतं. बघा साधं आणि सोपं हे लॉजिक आहे. कुठलाही संघ तुम्ही जर बघितलात ना की त्याच्यामध्ये 5 ते 6 प्रॉपर बॅट्समन आणि 5 ते 6 प्रॉपर बॉलर, तो संघ प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळत नाही. कारण तेवढ्या भागामध्ये तेवढे खेळाडू आणि तुमच्याच संघामध्ये ते येतील असं सोपं नाही होत. पुढचा चेंडू इथे मिस टाइम स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येण्याचा प्रयत्न करेल परंतु इकडेही नाही आणि तिकडेही नाही. दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध चेंडू विसावलाय. त्या दरम्यान आपण पाहतोय 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. आमचे परम मित्र क्रिकेट जगतातील एक बाहुबली बॅटर, ज्याप्रमाणे त्यांचं नाव आणि त्यांची कारकिर्दी आहे, आमचे परम मित्र या ठिकाणी त्यांची उपस्थिती आपल्याला लाभते आणि खास करून मनसेचे फार मोठे कार्यकर्ते आहेत. महेंद्र जाधव यांचं या ठिकाणी शुभागमन होतं. त्यांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. महेंद्र जाधव देखील एक उत्कृष्ट खेळाडू आहे. कोथरूड भागामध्ये जर तुम्ही गेलात आणि अगदी विस्फोटक फलंदाज म्हणून कोण आहे, त्याचे नाव काय आहे, तर महेंद्र जाधव हे नाव तुम्हाला ऐकायला मिळेल. त्यांची उपस्थिती व्यासपीठावरती आणि मनसेचे कार्यकर्ते आहेत म्हटल्यानंतर बाबू वागसकर यांचे ते चांगले मित्र देखील आहेत. ते त्यांच्या समवेमध्ये आपण पाहतोय प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलाय. एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील इथे पूर्ण आहे. तर मैदानामध्ये इकडून तिकडे फेकाफेक करून चालणार नाही. तिसऱ्या पंचांचा कॉल कुठे आहे? इथे धावबादसाठी आहे. जर ही धावबाद असेल तर ती पुढची धाव देखील गृहीत धरली जाणार नाही का. आणि तिसरे पंच इथे निर्णय कळवतील. तिसरे पंच इथे कळवतील. आपण टेक्नॉलॉजीचा वापर करतोय प्रत्येक स्पर्धेमध्ये. लाईव्ह टेक्निशियन्स कॅमेरा वर्क अगदी अप्रतिम असं करतात आणि टेक्नॉलॉजी जर आहे तर त्याचा वापर देखील योग्य करावा लागतो. ते तिसऱ्या पंचांकडे आपण कॉल केलाय धावबादसाठी. बॅटर इथे धावबाद असेल की या धावा पूर्ण दिल्या जातील त्यासाठी आपण इथे टेक्नॉलॉजीचा वापर करतोय. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर. फार क्लोज कॉल आहे त्यामुळे आपण सर्व अँगलमध्ये ही
धावपाची विकेट आहे की नाही याची पडताळणी करतोय. चला इथे तिसऱ्या पंचांचा कॉल येतोय. फलंदाज इथे बाद नसेल, नॉट आउट. आताचे किती 2 धावा आहेत, 3 धावा आहेत. किती आहेत, 2 आहेत ना, 2च धावा आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. हे किती झाले रे, स्कोर काय झाला, 22. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा झाल्यात. 2 ओव्हर 22. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय कन्हैया. गोलंदाजी मार्क वरती इथे आपण पाहतोय कन्हैया. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघासाठी तिसरं षटक हाताळण्यासाठी येतोय. पहिला चेंडू फुल्लर लेनचा. एक धाव पूर्ण होईल का केली जाते. बघा आता हा जो बॅकअप आहे ना, हा यष्टनच्या मागे होणं गरजेचं आहे. तुम्ही ज्यावेळेस चेंडू अडवता आणि यष्टनला लावताय तोपर्यंत इथे एक धाव पूर्ण होते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होती ती 23 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये तिसरं सुरू झालंय. पहिल्या चेंडूवरती आलेली एकेरी धाव 23 धावा झाल्यात. पुढचा चेंडू इथे मात्र चेंडू उजव्या इष्टीच्या बाहेर. पंचांनी इथे वाईट बॉलचा कॉल केला. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 24 धावा. तिसरं षटक सुरू आहे. द ग्रेट सम्राट अशोका या संघाची धावसंख्या जर आपण पाहिली ना तर अगदी योग्य दिशेने वाटचाल आहे. रणनीती अगदी योग्य आहे. इथे फुल्लर लेनचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र प्रयत्न फसला जातोय. चेंडू डॉट बॉल आहे. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण अप्रतिम आहे. क्षेत्ररक्षकाने अगदी आपल्या संघासाठी 4 धावा इथे वाचवल्यात. मैदानाच्या बाहेर जाणारा चेंडू ते मैदानाच्या आतमध्ये ढकललाय. मगाशी मला वाटतं सूचना आपण सर्व संघांना एकसारखी दिलेली आहे, कोणाला वेगळी नाहीये. डगआउट मध्ये कुठला संघ आहे आणि कुठल्या संघाने बसायचंय. डगआउट मध्ये कुठला संघ आहे आणि कुठल्या संघाने बसायचंय. द ग्रेट सम्राट अशोका आपण बाहेर का. इथे पुन्हा एकदा मिस्टाईम स्ट्रोक आहे. चेंडू हवेमध्ये आहे. झेल इथे टिपला जाईल. बॅटर इथे होईल बाद. पहिला बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. उमेश सर तुम्हीच सांगा एकदा की आपण डगआउटचा वापर कोणासाठी केलेला आहे. जर का डगआउटचा वापर करायचाच नाहीये तर ते डगआउट तिथे प्रेक्षकांसाठी मोकळं करून टाका. धावसंख्या इथे आपण पाहतोय आतापर्यंत होते ती 26 धावा आणि पहिला बॅटर इथे बाद झाला. आरटी अवेंजर संघ आपल्याला जरा विनंती आहे की आपण त्या डगआउटच्या बाहेर यायचंय. आरटी अवेंजर संघ ज्यांच्या मॅचेस चालू आहेत त्यांच्यासाठी ते डगआउट आहे. आपल्याला विनंती आहे आपल्या खेळाडूंना की आपण डगआउटच्या बाहेर या आणि ज्यांची मॅच चालू आहे त्यांच्यासाठी तो डगआउट आहे. कृपया सहकार्य करा आपण सर्वांनी. आरटी अवेंजर्सने डगआउट मध्ये बसले होते त्यामुळे द ग्रेट सम्राट अशोकाचे खेळाडू डगआउट मध्ये गेलेच नाही. सर्व मित्रच आहेत. आपला मित्र सावलीत बसलाय त्याला उठवायचं कसं. परंतु आपण या स्पर्धेचा नियम असतो आहे ज्यांची मॅच आहे ना त्या दोन्ही संघांसाठी ते डगआउट आहे. पुढचा चेंडू आपण पाहतोय मैदानामध्ये. इथे आल्या मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि तिथे झेल टिपला जाईल. बॅक टू बॅक 2 बॅटर इथे बाद होत आहेत. श्री देखील आपण पाहतोय आल्या मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बाद होऊन तंबूच्या आश्रयाला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला मिळालं.
राहुल याने अप्रतिम असा झेल त्या ठिकाणी टिपला आणि दुसरा बॅटर इथे बॅक टू बॅक बाद होऊन तंबूच्या आश्रयाला येतोय. महेंद्र सरांना सुट्टी आहे वाटतं, आज फार वेळ बसलेत, नाही तर फार बिझी असतात ते. गेले कित्येक दशक महेंद्र जाधव आम्ही एकत्र खेळलेलो आहे कोथरूड ट्रॅकर्स या टीम मधून आणि त्यांचा सहवास आमच्या बरोबर जवळपास 15 ते 16 वर्षांचा आहे. चांगले बॅटर आहेत ते, व्यक्ती देखील तितकेच आहेत. इथे आपण पाहतोय फुलटॉस चेंडू आणि पंचांचा इशारा नक्कीच इथे येईल. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क, षटकार 6 धाब्यांसाठी. काय त्या भिंतीला लागून चेंडू बाहेर आलाय. काय मग तिथे पंचांवरती दबाव टाकू नका. जर तिथे कोणालाच काही कळलं नाही तर आमचे कॅमेरामॅन तिथे तुम्हाला नक्की योग्य ती दिशा देतील. ते ग्रीन कलरचं जे जर शैलेश सर जर ग्रीन कलरच्या भिंतीला जर बॉल लागला डायरेक्ट तर तो 6 आहे. जर लागला नाही आतमध्ये आला, लागला नसेल तर मग तो डिक्लेअर पळून काढायचे. त्या ग्रीन कलरच्या घराला जर का चेंडू लागला तर षटकारच आहे. त्याला लागून जरी आत आला तरी षटकारच आहे. अन्यथा आतमध्ये जर चेंडू असेल तर तिथे तुम्ही पळून पूर्ण करा. तिसरे पंच सांगतील इथे निर्णय काय आहे तो. आणि खेळाडूंना विनंती आहे मग ते कुठल्याही संघाचे असले तरी की त्यांनी तिसऱ्या पंचांचं काम अजिबात करू नका. चेंडू फक्त भिंतीला लागलाय की नाही एवढं चेक करायचंय. लागला असेल तर षटकार आहे, नसेल लागला तर पळून जेवढा धावा पूर्ण केला तेवढ्या असतील. या स्पर्धेमध्ये जर पंचांनाच काही अडचणी असतील तर त्यांनाच एक अनुमती असणार आहे की त्यांनी थर्ड अंपायर घ्यायचा आहे. अन्यथा टीव्ही अंपायरचा खेळाडूंसाठी हा उपयोग नाही, म्हणजे वापर करता येणार नाही खेळाडूंना, याची त्यांनी दक्षता घ्यायची आहे. फक्त पंच खेळाडू फक्त पंचांना सांगू शकतो आणि पंच डिसिजन घेतील, याची सर्वांनी नोंद घ्यायची. लांबच्या अँगलचं बघ ना, लांबचा अँगल दाखव मला फक्त. चला इथे तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. हा षटकार आहे. 6 धावा आहेत. 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या इथे आपण पाहतोय किती झाले रे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 32 धावा. जवळपास 10ची सरासरी इथे आपल्याला पाहायला मिळते. 32 धावा झाल्यात. 18 चेंडूमध्ये 32 झाल्यात. शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी इथे शहजाद खान यांना आमंत्रित केलं जात आहे. क्षेत्ररक्षणाची पुन्हा एकदा जमवाजमव केली आहे. आघाडीचा बॅटर अजूनही संघाचा संघनायक मैदानामध्ये सज्ज आहे. पंचांसाठी एक सूचना होती की आपल्याला जर कन्फर्म असेल तर आपण रिव्ह्यू नका घेऊ, कारण 12 मॅचेस खेळायच्या आहेत. तर सर्व खेळाडूंना सुद्धा विनंती आहे की थोडं सहकार्य करा. जे फेअर डिसिजन असेल ते पंच देतील. तर आपण कृपया आग्रह नका करू की टीव्ही अंपायरच पाहिजे म्हणून. पुढचा चेंडू शहजाद यांचा. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षण डीप मध्ये तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आतापर्यंत आपण पाहिलंय, परंतु बॅकअप इथे खराब होतोय. परंतु इथे दुसऱ्या धावेचा केलेला प्रयत्न आहे. इथे विकेट सॅक्रिफाईस केलंय राहुलसाठी. इथे आपण पाहतोय विकेट. राहुल जगताप इथे बाद होत आहेत, परंतु संघनायकासाठी स्वतःच विकेट इथे राहुल जगताप याने बहाल केलाय. जिथे एकच होती दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि प्रयत्न इथे फसला.
काहीशी गडबड करण्याचा प्रयत्न केला परंतु स्वतःची विकेट इथे मात्र राहुल जगताप याने गमावली. एकच धाव मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 33 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये 4थं सुरू आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय शुभम परदेशी. शिवम परदेशी. इथे फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेने गॅप मध्ये खेळलाय. इथे होईल चेंडू फरार. सीमारेषा पार. इथे येतोय खणखणीत सनसनीत दणदणीत चौकार 4 धावेंसाठी. मग एखादी छोटीशी दरार मिळावी आणि त्यामध्ये चेंडूला ढकलून द्यावं आणि चेंडू देखील अगदी दणदण करत सीमारेषावर पार यावा. चौकार सुरेख असा फटका इथे आपल्याला राहुल याच्या बॅटमधून खेळलेला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण डीपमध्ये तैनात आहे. एकदा पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय. दुसरी धाव देखील जेमतेम पूर्ण आहे. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या इथे आपण पाहतोय 39 धावा झाल्यात. शेवटच्या षटकातील अजूनही काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 39 धावा झाल्या. 3 बॅटर नक्कीच बाद आहे परंतु आघाडीचा बॅटर इथे राहुल अगदी अप्रतिम अशी कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा फुल्लर लेनचा चेंडू वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न. इथे मात्र त्यामध्ये यश मिळत आहे. चेंडू डॉट बॉल आहे. चांगलं कमबॅक शहजाद खान यांचं आपल्याला पाहायला मिळत आहे. एक अनुभवी खेळाडू आहे आणि अनुभवी खेळाडू कधीही संघामध्ये असणं फार गरजेचं आहे. इथे मात्र मोठा प्रहार आणि त्यावरती इथे मात्र बॅटर बाद होऊन तंबूच्या आश्रयाला आहे. चांगला प्रयत्न केला. एलिव्हेशन मात्र तितकं मिळालं नाही. उंची त्या ठिकाणी गाठली जाते परंतु लांबी इथे गाठली जात नाही. धावसंख्या इथे आपण पाहतोय. धावसंख्या इथे आपण पाहतोय 39 धावा. 4 बॅटर बाद 39 धावा. अमर पात्रे आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. 1 धाव त्या दरम्यान मिळते आणि त्या एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागतंय. चला युवा विकास मंच पाठीमागचे बॉल मित्रांनी जरा ग्राउंड मध्ये फेकायचे. नालंदा बुद्धविहार लुंबिनी बुद्धविहार पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण मागचे चेंडू कृपया ग्राउंड मध्ये फेका. चला पहिल्या डावाचा खेळ तरी इथे संपुष्टात आलाय. वेळ न लावता लगेच क्षेत्ररक्षणासाठी या. वेळ अजिबात लावू नका. ही तिसरी मॅच आहे. 12 वाजलेत 12:15 वाजलेत. 12 मॅच आपल्याला कव्हर करायचे. त्यातली तिसरीच मॅच आहे. अजून 9 मॅच करायच्यात 5 तासामध्ये. फार अवघड काम होऊन जाईल. थोडंसं सहकार्य प्रत्येकाने करा. प्रत्येकाला खेळायचंय. जे माझी मॅच आहे मला जसं पाहिजे तसं खेळायचं तसं नाही चालणार. वेळेतच खेळा आणि थोडंसं सहकार्य करा. चला द ग्रेट सम्राट अशोका आपली टीम लगेच मैदानामध्ये घेऊन या. मीटिंग प्रत्येक वेळेस घेतलीच पाहिजे याचं मला अजूनही काही महत्त्व कळलं नाही. प्रत्येक चेंडूसाठी मीटिंग घेतात काही खेळाडू. चला यापुढील जो सामना होणार आहे वागस्कर सुपरस्टार्स वर्सेस आरटी अवेंजर. वागस्कर सुपरस्टार्स वर्सेस आरटी अवेंजर दोन्ही संघाचे कॅप्टन त्याचबरोबर दोन्ही संघाचे संघमालक यांना विनंती आहे की आपण स्टेज जवळ यायचे टॉस साठी. वागस्कर सुपरस्टार्स वर्सेस आरटी अवेंजर्स पुढील सामना. चला लवकरात लवकर मॅच आपण इथे सुरू करून घेऊयात. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करतोय कारण वेळ इथे वाचवणं गरजेचं आहे. मग प्रत्येक खेळाडूला आणि प्रत्येक संघाला वैयक्तिक सांगून काही एक इथे अर्थ राहणार नाही. थोडंसं पटपट खेळा. प्रत्येकाला खेळायचंय त्यामुळे वेळेचं भान असणं फार गरजेचं आहे.
यानंतर होणारा सामन्याचा नाणेफेकीचा कौल देखील आपण इनिंग ब्रेक मध्ये करणार आहोत. वागस्कर सुपरस्टार्स आणि आरटी एव्हेंजर्स दोन्ही संघाचे संघनायक आणि संघ मालक यांना विनंती आहे की आपण इथे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. राकेशजी त्रिभुवन सर त्याचबरोबर सुविधा राकेश त्रिभुवन या दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांचा संघ इन ऍक्शन आपल्याला खेळताना देखील पाहायला मिळणार आहे. या दोन्ही मान्यवरांचं खऱ्या अर्थाने मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. प्रत्येक संघ मालक या मैदानामध्ये येतात आणि आपल्या संघाला एक चांगलं पाठबळ देतात, त्याबद्दल त्यांचं खऱ्या अर्थाने मनपूर्वक असा आभार आहे. चला इथे दुसऱ्या डावाला लगेच सुरुवात. बॅटर विनंती आहे पटपट जरा हालचाली करा. चला थोडस पटपट खेळा. तुम्ही पंच थोडस लक्ष द्या. प्रत्येक खेळाडूला नाही फक्त कॅप्टनला सांगत जा, थोडस सहकार्य करा. उमेश सर टॉस करत असताना खेळाडूंना सांगा की थोडस सहकार्य करा म्हणून. चला पुढील मॅचचा जो टॉस झालेला आहे वागस्कर सुपरस्टार्स वर्सेस आरटी एव्हेंजर. हा टॉस जिंकलेला आहे आरटी एव्हेंजर्स आणि त्यांनी प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. का आपण निर्णय घेतलेला असा प्रश्न कसा विचारलाय बघा ना, का असा तुम्ही निर्णय घेतला? कॅप्टनला दमच भरला. पहिला चेडू मिडऑफच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. ओ जेमतेम इथे धाव पूर्ण झाले. जेमतेम डायरेक्ट हिटचा जर प्रयत्न इथे यशस्वी झाला असता तर आघाडीचा बॅटर इथे मात्र बादही झाला असता. अगदी सरळ सरळ चित्रच होतं. इथे रिस्क घेतली, इथे धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये यश मिळालं. एक धाव. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं सुरू आहे. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला नितेशाला आपल्याला पाहायला मिळत आहे. अष्टपैलू खेळाडू या संघामध्ये ओव्हरसीज खेळाडू आहे. राहुल आणि कन्हैया ही जोडी मैदानामध्ये. पुढचा चेडू. इथे गती परिवर्तन प्रॉपर टायमिंग मात्र इथे आपल्याला होताना पाहायला मिळालं नाही. चेंडू इथे निर्धाव आहे. व्हेरिएशन या गोलंदाजाकडे आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिला चेंडू वेगवान फुल्लर लेनचा, त्यानंतर कन्हैयासाठी काहीशी वेगळी रणनीती वापरली जाते. हळूवार पद्धतीने चेंडू हाताळला. चेंडू इथे कट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसला आणि चेंडू मात्र निर्धाव आहे. डॉट बॉल आहे. चांगली रणनीती नितीश यांची आपण पाहतोय. पुन्हा एकदा चेंडू उजव्या इष्टीच्या अगदी लगोलग आहे. पंचांनी इथे मात्र कळवलं हा वाईट बॉल आहे. उजव्या इष्टीच्या बाहेर हा चेंडू मार्गस्थ झाला. चला पंचांशी तुम्ही चर्चा करू नका आणि पंचांनाही विनंती आहे, एकदा तुम्ही निर्णय दिला ना तुम्ही खेळाडूंशी चर्चाच करू नका. कुठल्याही खेळाडूकडे रिव्ह्यू, कुठल्याही संघाला इथे रिव्ह्यूचा वापर करता येणार नाहीये. तो अधिकार फक्त पंचांकडे. इथे मात्र झेल निसटतोय. नशिबाची साथ इथे कन्हैया यांना मिळते. झेल सुटलाय कन्हैयांचा. इथे एका धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 3 धावा. तीन धावा इथे आपण पाहतोय. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं सुरू आहे. 41 धाव्यांचा पाठलाग आहे. सरासरी 10 धाव्यांची गरज आहे प्रत्येक षटकामागे. कमीत कमी 10 धावा बनवाव्या लागतील. इथे पुन्हा एकदा फुल्लर लेनचा चेंडू आणि गोलंदाजी इथे केली जाते. जे प्रत्येक चेंडूला इथे आपण पाहतोय मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जाईल, परंतु गोलंदाज देखील तितकाच हुशार आहे
आणि फुलर लेनचे यॉर्कर पद्धतीचे चेंडू इथे हाताळले जातात. इथे देखील आपण पाहतोय धावसंख्या 4 धावा झाल्यात. पहिलं षटक अजूनही मैदानामध्ये सुरू आहे. काही अवांतर धावा आल्यात, काही एकेरी दुहेरी धावा आल्यात. धावसंख्या इथे आपण पाहतोय 4. शेवटचा चेंडू असेल या षटकातील, जे पॉवर प्लेचं षटक आहे. कन्हैया पुन्हा एकदा स्ट्राईकला सज्ज होतोय. शेवटचा चेंडू या षटकातील. इथे पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू. मिडानचा खेळाडू मात्र या ठिकाणी काहीशी चुकी कामगिरी करतोय. इथे एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, तिसरीचा प्रयत्न देखील केला जातो आणि त्यामध्ये यश देखील मिळतंय. बघा, जिथे जेमतेम एक झाली असती तिथे खराब क्षेत्ररक्षणामुळे 3 धावा मिळाल्या. धावसंख्या आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा, 10ची सरासरी आहे. परंतु इथे आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये तरी 7 आल्यात. इथून पुढे समीकरण असेल 34 धाव्यांची गरज आहे. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉल 34. 18 चेंडू आणि 34 धाव्यांची अजूनही गरज आहे. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण पाहतोय वागस्कर सुपरस्टारचे संघ मालक, त्याचबरोबर मनसेचे कार्यकर्ते श्री बाबू वागस्कर सर आणि त्याचबरोबर आमचे परममित्र महेंद्र जाधव, मनसेचे शहराध्यक्ष क्रीडा विभागाचे, त्यांचं देखील शुभागमन काही वेळापूर्वी झालं आणि त्यांचं देखील मनपूर्वक असे आभार. इथे षटक क्रमांक मैदानामध्ये 2 ला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय तेजस. पहिला चेंडू, वेगवान फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र प्रयत्न फसला जातोय. बघा, लेग बिफोर द विकेट हा नियमच नाहीये. त्यामुळे चेंडू पायावरती लागला तर अपील करूच नका, तुम्हाला त्यामध्ये यश मिळणार नाहीये. कारण आपण इथे तो नियम वगळलेला आहे. तुम्ही किती स्टंप मध्ये अडवून चेंडू खेळा, तुम्हाला कुठल्याही प्रकारचा धोका नसेल. पहिला चेंडू तर इथे डॉट बॉल आहे. 17 चेंडू आणि 17 चेंडू मध्ये अजूनही 34 धावा. म्हणजे जितके चेंडू आहेत त्याच्या डबल धाव्यांची गरज आहे. म्हणजे इथून पुढे एकेरी दुहेरी धाव्यांनी मॅच जिंकू शकते. वा, इथे कट केलाय. पॉइंटच्या दिशेने चेंडू इथे मार्गस्थ होतोय. वेगात एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीचा प्रयत्न इथे तिसऱ्या पंचांचा कॉल आहे. धावबाद साठी हा कॉल आहे. अगदी क्लोज डिसिजन असेल, त्यामुळे आपण पाहतोय इथे तिसऱ्या पंचांकडे जी मागणी केली जाते. आमचे कॅमेरामॅन ती सुरेखरित्या आपल्याला या ठिकाणी दर्शवतात देखील की इथे बॅटर बाद आहे की नाही, तर तिसऱ्या पंचांचा इथे निर्णय येतोय. चला, इथे तिसऱ्या पंचांचा कॉल येतोय. बॅटर इथे धावबाद आहे. अट्टहास इथे धाव घेण्याचा प्रयत्न आणि कन्हैया इथे धावबाद होऊन तंबूच्या आश्रयाला आहे.
आपण मुख्य स्क्रीनवरती देखील पाहू शकता. यूट्यूबद्वारे या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज देखील केलं जात आहे. आमची डिंगडॉंग लाईव्हची संपूर्ण टीम अगदी सुरेखरित्या या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज करते आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या कॅमेरामननी अगदी योग्य दिशेने तिसऱ्या पंचांचं काम देखील सोपं करून दिलंय. इथे आपण पाहतोय धावसंख्या होते ती 9 आहे. नवीन बॅटर इथे आपण पाहतोय मैदानामध्ये येत आहेत. रायबर डावकऱ्या शैलीचा एक विस्फोटक फलंदाज आहे. त्याची बॅटिंग आपण तक्षशिलामध्ये बघितलेली आहे. सिक्सर किंग म्हणून ओळखतात. पुढचा चेंडू तेजसाचा इथे बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु पहिल्या चेंडूवरती मिस टाइम आणि त्या दरम्यान यशवंतच्या मागे सुरेख असा झेल. रेबर देखील इथे आपण पाहतोय हजेरी लावतोय आणि तंबूच्या आश्रयाला देखील जातोय. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज तंबूच्या आश्रयाला. 8 या धावसंख्येवरती दुसरा बॅटर बाद होतोय. रेबर देखील तंबूच्या आश्रयाला आहे. कन्हैया आणि त्याचबरोबर रेबर हे दोन्ही बॅटर बाद झालेत. तर राहुलच्या साथीने इथे नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. शहजाद खान नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये. चला लवकर लवकर या मैदानामध्ये बॅटर लवकर क्रीज वरती या, पहिलं नंतर चर्चा करा. मी प्रत्येक वेळेस खेळाडूला तेच सांगतो की तुम्ही मैदानामध्ये आल्यानंतर तुम्ही मीटिंग्स घेता, चर्चा घेता. ज्यावेळेस टॉस होतो त्यावेळेस तुमच्या मीटिंगचा अर्थ काय राहतो? मग त्यावेळेस तुम्ही मीटिंग घेऊ शकत नाही का? त्यावेळेस तो वेळ खर्च करा ना. ज्यावेळेस वेळ आहे त्यावेळेस खर्च करा. ज्यावेळेस वेळच नाही त्यावेळेस वेळ वायाला घालवण्यामध्ये काय अर्थ आहे? तेजसचा पुढचा चेंडू शहजाद खान यांच्यासाठी. पहिला चेंडू स्टँड अँड डिलिव्हर आला तसा फेकून दिला. स्लॉट मधला चेंडू पाठवून दिलाय पलीकडच्या प्लॉट मध्ये. षटकार 6 साठी. काय फटका इथे सजवलाय बघा. आल्या आल्याच सेट ऑन फायर आहे. तेजस याच्यावरती आक्रमण चढवलं जात आहे. कानोमे खान शहजाद खान इथे आल्या आल्याच चेंडूवरती मोठा प्रहार बिग ब्लास्ट करण्याचा प्रयत्न. 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 14 धावा. ते पुन्हा एकदा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. थोडासा फंबल आहे. एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न इथे नकार असेल आणि योग्य निर्णय. बघा एका धावेसाठी चांगल्या फलंदाजाची विकेट जाणं हे नक्की चुकीचं काम असतं. म्हणजे ती धावही मिळत नाही आणि त्यामध्ये आपला चांगला बॅटर देखील धावबाद होतो. त्यामुळे जिथे धाव घेण्याचा प्रयत्न केलाय तिथे ती धाव योग्यरित्या पूर्ण झाली देखील पाहिजे. असाच प्रयत्न करा. अजूनही मॅच संपलेली नाहीये. धावसंख्या इथे आपण पाहतोय 15 धावा झाल्यात. 13 चेंडू मध्ये अजूनही 26 धावांची गरज आहे. मॅच अजूनही ऑन आहे. 17-34 होती, आता 13-26 आहे. एका षटकारानंतर हे गुणोत्तर बदललं जात आहे. ते पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आहे. गती मात्र कमी केली आहे. बॅटच्या अगदी समोरच्या बाजूला इथे चेंडू आदळला जातो आणि त्या दरम्यान 2 धावा इथे पूर्ण आहेत. राहुल आणि शहजाद खान ही जोडी मैदानामध्ये. धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 17 धावा. आता राहुल आणि शहजाद RS ची जोडी आहे. RS आणि या मैदानामध्ये ही जोडी धावांचा पाऊस पाडते.
इथे आपण पाहतोय धावसंख्या होते ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा. आता उरलेल्या 12 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय शिवम परदेसी. स्ट्राईकला असेल ते शेजाद. गती परिवर्तन प्रॉपर टायमिंग मात्र झालं नाही. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. टिपला जाईल झेल. फलंदाजाचा संपलाय खेळ. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. सुरेख असा चेंडू तिथे हाताळला गेला. गती काहीशी कमी दिली. चेंडूला वळण देखील दिलं आणि टप्पा देखील योग्य आहे. त्यामुळे अगदी रडारमध्ये चेंडू होता, परंतु हळूवार पद्धतीने जो टाकलेला चेंडू आहे ना, त्याला टायमिंग बरोबर ताकदीची देखील गरज असते. ताकद इथे कुठेतरी कमी पडली. चेंडूने दिशा योग्य निवडली होती, परंतु एलिव्हेशन जितकी लांबी पाहिजे तितकी गाठता आली नाही. क्षेत्ररक्षकाने अप्रतिम असा झेल टिपलाय आणि ज्याच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी होती तो बॅटर इथे आपण पाहतोय बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय विजय. नावात विजय आहे. आल्या आल्या पुन्हा एकदा मोठा ब्लास्ट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू काऊ कॉर्नर मध्ये. इथे 2 धावा पूर्ण केल्या जातात. विजयने सुरुवात तर चांगली केली आहे. धावसंख्या इथे आपण पाहतोय 19 धावा झाल्यात. डगआउट मधून देखील अजून आपल्याला आवाज येताना पाहायला मिळतात. खऱ्या अर्थाने असं प्रोत्साहन देणं फार गरजेचं आहे. 19 धावा झाल्यात. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चेंडू कव्हर पॉइंटच्या दिशेने खेळून काढला. डीप मध्ये खेळाडू तैनात. 1 धाव मिळते. एकाच धावेवरती समाधान आहे. धावसंख्या इथे आपण पाहतोय इथे आपण पाहतोय चेंडू पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट डीप मिड विकेटच्या दिशेने. एकच धाव त्या दरम्यान मिळेल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. 21 धावा झाल्यात. अजूनही विजयासाठी 20 धावांची गरज आहे. चेंडू किती शिल्लक आहेत? 8 चेंडू आणि 20 धावा. 8 चेंडू 20 धावा म्हणजे या 2 चेंडूवरती मोठे फटके येणे गरजेचं, अन्यथा सामना फार दूर निघून जाईल. या विकेटवरती 6 मध्ये 6 होत नाहीत. 8 मध्ये 20 होतील का? मोठं प्रश्नचिन्ह आहे. इथे मात्र झेल निसटलाय. विजयाला जीवदान मिळते. एकेरी धाव मिळते. 7 चेंडू मध्ये अजूनही 19 धावांची गरज आहे. पहिली हारायची आणि मग 2 जिंकायच्या का? शाळा कुठली? 32. शाळा नंबर 32 का? इथे मात्र चेंडू पुन्हा एकदा डॉट बॉल आहे. या षटकाचा खेळ इथे संपुष्टात आलाय. शेवटचे 6 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. 6 बॉल 19. इथे या षटकाची सुरुवात चौकाराने झाली. मॅच अजूनही ऑन आहे. विजयचा जो झेल मगाशी सुटला ना, त्याचं उत्तर त्याने दिलेलं आहे. टायगर अभी जिंदा आहे. नाव विजय. विजयच्या बॅटमधून इथे चौकार येतोय. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 26 धावा. 5 चेंडू आणि 15 धावांची गरज. 5-15. या मैदानाचा भौगोलिक विचार करता फक्त 4च खेळाडू आपण 30 सर्कलच्या बाहेर तैनात करतोय. कुठलेही 4 कुठेही ठेवा, म्हणजे गॅप फार मोठी मिळते. त्यामुळे इथे चौकार यायला काही एक हरकत नाही. पहिल्या चेंडूवरती तर चौकार आलाय. गोलंदाजी मार्क वरती आपण गोलंदाज पाहतोय. कोण आहे? अभि. इथे मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल.
इथे झेल टिपला जाईल आणि विजयचा देखील इथे खेळ संपुष्टात येईल. 4 चेंडू आणि अजूनही 15 धाब्यांची गरज. बॅटर क्रमांक आपण पाहतोय मैदानामध्ये 4 बाद होऊन तंबूच्या आश्रयाला येत आहेत. अजूनही आपण पाहिलं तर 4 चेंडूमध्ये 15 धाब्यांची गरज आहे. 4-15. बॅटरचं नाव काय आहे? सुनील. नाही, त्यांचा खेळाडू आलाय पण त्याला ते नाव नाही माहिती. आता ऑप्शन असल्यानंतर कळत नाही की हा इकडचा आहे का तिकडचा आहे आणि हा कुठला आहे तर त्याचं नाव काय आहे. काहीच खेळाडू आहेत की त्यांना अख्खा इतिहास माहिती आहे खेळाडूंचा. वा, फटका तर सुरेख आणि डिस्टन्स देखील योग्य गाठलाय. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. 6 धावा. षटकारानंतर इथे मॅच मध्ये रंगत आले. सुनीलने काय इथे हिट केलाय. 6 धावेने धावसंख्येत वाढ झाली आहे. 3 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज. मॅच पुन्हा एकदा रंगत आहे. काय बॅटिंग इथे केली आहे सुनीलने. आल्या षटकार. सेट ऑन फायर. पुन्हा एकदा बिग हिट आणि इथे मात्र झेल निसरला. बघा, मला वाटतं झेल सोडला, पकडला आणि सोडला. दोन्ही सिच्युएशन एकदम झाल्या. असं वाटलं झेल पकडलाय आणि त्याला वाटलं की सोडावा म्हणून सोडला असंच दिसलं. सोप्पा झेल. इथे 2 धावा मिळतील. 2 चेंडू आणि 7. काय होईल. उत्सुकता वाढत चालली. 2 चेंडूंमध्ये 7 धाब्यांची गरज. वातावरण चांगलं झालंय ना. ऊन थोडंसं कमी आहे आज. वातावरण बदलत चाललंय. ऊन कमी आहे, सावली वाढली आहे, परंतु इथे मैदानामध्ये मॅच गरम होत चालली आहे. 2 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज. सुनील याच्या बॅटमधून एक षटकार. त्यानंतर आलेली दुहेरी धाव. इथे अजूनही संघाला 7 धाब्यांची गरज. सुनील देईल का आपल्या संघाला चांगली 7 धावा बनवायच्यात. 7. 2 चेंडू इथे आहेत बाकी. आता काय होईल काय नाही. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. सातत्याने केलेली चर्चा. पाहूया इथे काय होईल. कुठला संघ विजय होईल आणि कुठला संघ विजय मिळवत असताना या मैदानामध्ये जल्लोष करेल. पुन्हा एकदा चेंडू ऑन साइडला खेळलाय. 1 धाव तर पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव देखील इथे पूर्ण होईल. आता एका चेंडूमध्ये 5 धाब्यांची गरज. चौकार जर आला तर 1-1 पॉइंट. षटकार जर आला राज रणदिवे सर कुठे असतील तर माईकशी संपर्क साधा. अजूनही इथे आपण पाहतोय 1 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज. राजगृह पॅन्थर्स हा संघ आपण पाहतोय फलंदाजी करत असताना एका चेंडूमध्ये 5 धाब्यांची गरज. काय बॅटिंग इथे आपण पाहतोय सुनीलने केली आहे. मिळालेलं जीवदान आहे. जीवदानाचा इथे फायदा घेतला जाईल का. तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय अभी नाही तो कभी नाही. हीच संधी आहे संघाला जिंकून देण्यासाठी. नाव अभी. आतापर्यंत धावा तर खर्च केल्यात परंतु हा चेंडू महत्वाचा आहे. 1 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज. काय मॅच रंगली आहे. काय रंगवली आहे सुनील याने. काय होईल सर वाटतंय. चौकार षटकार अथवा निर्धाव चेंडू. उत्सुकता वाढत चालली आहे प्रेक्षकांची देखील खेळाडूंची देखील. इथे मात्र चेंडू डॉट बॉल आहे. इथे चेंडू डॉट बॉल आहे. उत्सुकता वाढली आणि चेंडू म्हणावा तसा काहीसा अवघड नव्हता. बॅटच्या रडारमध्येच होता परंतु जे प्रेशर असतं ना ते प्रेशर फार महत्वाचं आहे. पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहतो द ग्रेट सम्राट अशोका हा संघ विजय होतोय. विजय संघाचं अभिनंदन आहे. संघ मालक देखील संघावरती खुश आहेत. संघ ज्याप्रमाणे बांधणी केली आपण ऑक्शन करत असताना प्रत्येक खेळाडूसाठी दिलखुलास पद्धतीने केलेला लिलाव आणि त्यानंतर आपला संघ इथे विजयी होतोय त्याचा आनंद
काहीसा वेगळाच आहे. मॅन ऑफ द मॅच विजयी संघाचा आघाडीचा बॅटर राहुल ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. तर फायटर ऑफ द मॅच कन्हैया ठरतोय फायटर ऑफ द मॅच. चला पुढील मॅचचा इथे टॉस झालेला आहे, त्यामुळे ज्याचं क्षेत्ररक्षण आहे लगेच लाईनीमध्ये मैदानाच्या आत या. तो संघ बाहेर जाण्याच्या अगोदर ते तुम्ही आत यायला पाहिजे. चला राहुल ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. स्टेज जवळ यायचं आपण. त्याचबरोबर फायटर ऑफ द मॅच कोण होतं? फायटर कन्हैया. आपण स्टेज जवळ यायचे, कृपया लवकर यायचे.